काँग्रेस कमिटीच्या वतीनं जो हल्ला झाला त्याच्या काश्मीरमध्ये निरपराध लोकांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून शहर काँग्रेस कमिटीनं आज कॅन्डल मार्च काढून हा निषेध व्यक्त केला। जे काही दहशतवादी असतील त्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना लवकर पकडलं गेलं पाहिजे आणि निष्पाप लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी शहर काँग्रेसनं हा कॅन्डल मार्च काढला। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांनी केला तो निश्चितच निंदनीय आहे आणि दहशतवाद्यांना कुठली जात धर्म नसते, त्यांच्यात कौर्य असते, ते कौर्य त्यांनी दाखवून दिलेलं आहे। या निमित्तानं जे काही सरकार मग नोटबंदी असेल किंवा इतर विषय घेऊन समोर ज्यावेळेस आली आणि सांगितलं की आम्ही हे दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे, परंतु वारंवार ज्या घटना होत आहेत, आपण जे नेहमी पाहतो वारंवार असे हल्ले होत आहेत, ते हल्ले पाहता हे जे काही शासनाचं जे घोषणा होती नोटबंदीची असेल किंवा इतर काही असेल किंवा 370 असेल, हे सपशेल फोल ठरलेलं आहे आणि याला कुठलंही धार्मिक रंग न देता निव्वळ आपल्या देशावरचा हल्ला आहे हे सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे। तो हल्ला त्या हल्ल्याचा निषेध तर करणे गरजेचंच आहे, परंतु यासाठी होऊ नये यासाठी सुद्धा सरकारनं कडक पाऊल उचलले पाहिजे। काल पहलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि हा हल्ला हा पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या मार्फत घडवून आणला असं प्राथमिक अंदाज आहे। 370 कलम हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता राहील याची ग्वाही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी दिली होती, पण तशी काही दिसत नाही आणि या घटनेला खरं तर देशातील सर्व लोकांनी याचा निषेध केला पाहिजे, पण या घटनेला सुद्धा जातीय धार्मीय कलाटणी देण्याचा जे प्रयोग जो सुरू आहे भारतीय जनता पक्षाचा तो निषेधार्थ आहे। कारण की त्यांनी जो हल्ला केला तर टुरिस्टवर हल्ला केला, त्या टुरिस्टमध्ये दोन मुस्लिमसुद्धा आहेत, एक ख्रिश्चन आहे, विदेशी टुरिस्ट आहेत आणि खरं म्हटलं तर हा देशावरचा हल्ला असायला पाहिजे, पण याच्यातही हिंदू मुसलमान करून याला जातीय तणाव निर्माण करण्याचं जे काम भारतीय जनता पक्षाचे IT सेलचे त्याचाही निषेध करतो आणि आता 36-56 इंच छातीवाल्यांनी याच्यातून काहीतरी असं करून दाखवावं की देशातील लोकांना खरंच वाटेल की आपल्या देशाने पाकिस्तानला काही धडा शिकवलेला आहे, पण मला असं काही दिसत नाही। या मोठ्या गोष्टी होतील की हम उनको छोडेंगे नहीं, हम उनको सबक सिखाएंगे आणि मागे जशा त्या गोष्टी करत होते तसंच समोर चालणार आहे। मला असं वाटतं त्यांचं काश्मीरचं धोरण हे फेल झालेलं आहे।